या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एकहाती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहेत। रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व 25 उमेदवार विजयी झाले। मंडळाच्या 25 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात होते। सत्ताधाऱ्यांविरोधात केवळ 6 उमेदवार होते, त्यापैकी 3 जणांनी सत्ताधारी पॅनलला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फीच ठरली होती। अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनलने निर्विवाद यश संपादन केले। रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 या वेळेत कुचन प्रशालेतील 4 केंद्रांवर मतदान झाले। मतदानानंतर लगेचच संस्थेच्या इप्पा कायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला। सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी GP कदम यांनी दिली। या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांना 606 मते पडली। विजयी झालेल्या अन्य उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे: प्राध्यापक श्रीनिवास कोंडी 615, नागनाथ गंजी 604, दिनेश यन्नम 597, विजय गुल्लापल्ली 601, श्रीधर चिट्ट्याल 599, अशोक चिलका 603, संगीता इंदापुरे 606, व्यंकटेश आकेन 601, पांडुरंग दिग्डी 604, मल्लिकार्जुन सरगम 577, रमेश बोधुल 599, प्रभाकर अरकाल 601, श्रीनिवास कैतम 613, गोवर्धन कमटम 612, श्रीनिवास गड्डम 598, रामदास इप्पाकायल 602, दत्तात्रय यन्नम 587, नागनाथ श्रीरामदास 577, मधुकर कट्टा 604, हरीश कोंडा 596, गणेश गुज्जा 601, नरेश श्रीराम 595, श्रीनिवास जोग 586, अंबादास गजम 594। विरोधी गटातील अजय अन्नलदास, दयानंद कोंडापत्तीनी, बालाजी जगताप यांनी सत्ताधारी उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला, तरी त्यांना काही मते मिळाली। अन्नलदास यांना 40, कोटापत्तीनी यांना 36, जक्का यांना 31 मते पडली। अन्य उमेदवार उमेश आडम यांना 90, गोवर्धन बोडा यांना 35 आणि नागबाबू कुडक्याल यांना 47 मते पडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।